कॅडेटच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्ताराने। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत। देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेले पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणींमध्ये प्रदान केले जाणार आहेत। कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासह विविध विषयांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार दिले जातात। यावर्षी सरकारनं 139 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती, ज्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींनी 71 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कारानं सन्मानित केलं होतं। दुसऱ्या टप्प्यात एकूण 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं जाईल। त्यापैकी भारताचे माजी सरन्यायाधीश जगदीश सिंग खेहर आणि कुमुदनी रजनीकांत लखिया यांना अनुक्रमे सार्वजनिक व्यवहार आणि कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। जतीन गोस्वामी, कैलाशनाथ दीक्षित, साध्वी ऋतंभरा यांना पद्मभूषण प्रदान करण्यात येणार असून प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ विवेक देबरॉय यांचा मरणोत्तर या पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे।